नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आल्यानं लोकसभा निवडणुकीआधीच पुणे शहर भाजपातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाची ती अंतर्गत धुसफूस जी आहे ती पुण्यामध्ये आता समोर येताना पाहायला मिळते. पुण्याचे माजी महापौर, राज्याचे सरचिटणीस आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये पुणे शहर भाजपामधून एक फ्लेक्सबाजी जी आहे ती होतानाचा फोटो आता समोर येतोय. या फ्लेक्सवर कष्टाळू भाजपा कार्यकर्ते असा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि मुरलीधर मोहोळ यांना या फ्लेक्सच्या माध्यमातून जर उमेदवारी दिली गेली तर पाडण्यात येईल असा इशारा जो आहे तो देखील या फ्लेक्सच्या माध्यमातून जो आहे तो देण्यात आलेला आहे. आम्ही तुम्हाला स्टँडिंग दिलं, महापौरपद दिलं आणि आता खासदारकी दिली तर तुम्हाला पाडू असा मजकूर जो आहे तो या फलकावर जो आहे तो लिहिण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जी आहे ती निघू शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही पुणे शहर भाजपामधली ही जी अंतर्गत धुसफूस आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते आहे. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. पुण्यात भगवान शंकराची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. त्यापैकीच एक असलेलं आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिरात आज आपण आलेलो आहोत. या मंदिराला तब्बल 600 वर्षांचा इतिहास आहे. ही दोन्ही मंदिरं भगवान शंकराचीच आहेत. त्याचबरोबर या मंदिरांना पुण्याच्या इतिहासातही खूप मोठं स्थान आहे. पुण्यातल्या मुठा नदीच्या काठावर वसलेलं हे मूळ मंदिर दगडात कोरलेलं आहे. पुण्यातल्या शनिवार पेठ आणि नारायण पेठ या भागातून मंदिराचा पांढरा शुभ्र कळस अतिशय उठून दिसतो. यातील वृद्धेश्वर मंदिराचा सभामंडप लाकडी असून या मंडपात सुंदर असा नंदीही पाहायला मिळतो. तर सिद्धेश्वर मंदिरातही असाच नंदी आहे. दोन्ही मंदिरांच्या गर्भगृहांमध्ये पवित्र अशी शिवलिंग आहेत, ज्याची इथले भाविक भक्तिभावाने पूजा करतात. मूळ मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतरचं हे मंदिर आत्ता आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूने वाहणारी मुठा नदी, त्यावर असलेला सुंदर असा घाट, असं मनमोहक दृश्य या मंदिरातून पाहायला मिळतं. मात्र सध्या नदीचं झालेलं प्रदूषण रोखण्यासाठी काम करण्याची इच्छा मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे नुकतीच सुरू झालेली पुण्यातली मेट्रो ही मंदिराच्या वरून जाते. त्यामुळे हे ठिकाण ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असण्याबरोबरच सध्याच्या वर्तमानातील प्रगतीचंही साक्षीदार आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी मंदिराचे विश्वस्त आहेत. काय सांगाल, मंदिराचा नेमका इतिहास कसा आहे? मंदिराचा इतिहास असा आहे, हे गेले 600 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः ज्यावेळेस शाहिस्तेखानावरती, लाल महालावरती हल्ला झाला, त्या हल्ल्याचे नियोजन या ठिकाणी करून नदीपात्रातून जाऊन त्यांनी लाल महालावरती हल्ला केला आणि परत या ठिकाणी येऊन रोकडाव मंदिराजवळ जे घोडे बांधलेले होते ते घोडे घेऊन ते पुढच्या प्रवासाला रवानगी केलेली त्यांनी. आणि दुसरा या ठिकाणचा इतिहास असा आहे की हा जो घाट आज आपल्याला दिसतो आहे, हा घाट अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मल्हारराव होळकर ज्यावेळेस पुण्याची लूट झालेली होती त्यावेळेस त्यांनी ह्या मंदिरात येऊन, या पुढं जवळजवळ 52 खणी वाडा होता, तो 1962च्या पुरामध्ये वाहून गेला. तिथं त्यांनी तो आश्रय घेतलेला होता. असा हा इतिहास आहे. आणि हा इतिहास असताना गेल्या 150 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी 150 वर्षापूर्वी जे आज आमच्या या शिवाजीनगर भागाचे आराध्य दैवत जे आहे श्री सद्गुरू जंगणी महाराज यांनी या ठिकाणी बरीचशी साधना या नदीपात्रात केलेली आहे. नदीच्या काठी येऊन ते इथं बसायचे, या मंदिरात येऊन बसायचे. अशा परिस्थितीत या मंदिराचा विकास झाला. आणि आज हे पाहिल्यानंतर 1962च्या नंतर या मंदिराची अवस्था इतकी दैनंदिन झाली होती की या ठिकाणी कोणीही लक्ष देत नव्हतं. यापूर्वी 30 वर्षापूर्वी काही विश्वस्त मंडळी होती, वयस्कर होती, त्यांनी कुठलाही या ठिकाणी विकास केला नाही. पण या ठिकाणी अनैतिक धंदे बरेचसे वाढलेले होते. हे धंदे जवळजवळ आम्ही 2014ला नवीन कार्यकारिणी या ठिकाणी आली आणि त्यांनी ही सुरुवात केली की या ठिकाणी इतके बेकायदेशीर धंदे चालत होते, सगळे बंद करून या मंदिराचा विस्तार आमच्या आधारस्तंभ या उद्योगपती शोभाताई धारीवाल आणि पुनीत बालन
यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या मंदिराचा चांगला विकास करून घेतला आहे. नुसताच विकास करून आम्हाला थांबायचं नाही की एक सामाजिक भान ठेवलेले आम्ही की या मंदिराच्या मागच्या बाजूला जी आमची जागा आहे या जागेमध्ये आम्ही लवकरच या पुणे शहरामध्ये जे खेडेगावातून येणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची कुठेतरी अभ्यासाची सोय व्हावी, अभ्यासिका व्हावी या हेतूने आम्ही एक 2 मजल्याचा प्लॅन पुणे महानगरपालिकेने गेल्या 5 वर्षापासून ठेवलेला आहे. तो आम्ही लवकरात लवकर तो पास होईल अशी आमची आशा आहे आणि तो जर झाला तर एक सामाजिक काम आमच्या हातून घडेल. आणि यावर्षी आम्ही शिवरात्रीनिमित्त प्रथम वर्षी ज्या वर्षी आम्ही संगीत महोत्सव चालू केला आहे. नुसता संगीत महोत्सवावर थांबलो नाही तर एक सामाजिक भान पुन्हा एकदा ठेवले की या ठिकाणी यावर्षी प्रथम सामाजिक कार्यासाठी असणारे जे बुजुर्ग असतील किंवा काही वयस्कर असतील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना एक पुरस्कार आणि एक धार्मिक क्षेत्रातला एक पुरस्कार असे 2 पुरस्कार यावर्षी आम्ही नव्याने सुरुवात करतो आहे. त्याची सुरुवात कदाचित पुणे शहराचे आयुक्त साहेबांच्या हातून आम्ही करतो आहे आणि कदाचित या ठिकाणी देवेंद्र फडणवीस किंवा आपले उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा येण्याची शक्यता आहे. आम्ही त्यांचा प्रयत्नही या ठिकाणी करतो आहे आणि ते आले तर आणखीन एक आम्हाला उभारी मिळेल. कारण आमचा जो मेन हेतू आता जो राहिलेला आहे की ह्या ठिकाणी होणारी अभ्यासिका आहे ही अभ्यासिका झाली पाहिजे आणि या मंदिराचा आणखीन विकास झाला पाहिजे. आणि या नदीपात्रामध्ये जे आता ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की या ज्या नदीमध्ये इतके गाळ राडा रोडा सगळा गाळ अडकलेला आहे ही साफ करण्यासाठी एक समितीसुद्धा नेमलेली आहे. समितीमध्ये आम्हालासुद्धा घेतलेलं आहे आणि हे लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी आमची आशा आहे. आणि आम्ही सरकारकडून अपेक्षा करतो की या निवडणुकापूर्वी त्यांनी या नदीपात्राच्या संदर्भातली काहीतरी घोषणा करून ते काम प्रत्यक्ष सुरू करावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. सध्या या मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार मोहन जोशी यांच्याशी टॉप न्यूज मराठीने खास संवाद साधला आहे. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पुणे शहर काँग्रेसमधलं एक वजनदार नाव आणि पुण्याच्या राजकारणामध्ये दादा या नावाने जे परिचित आहेत ते काँग्रेसचे जुने जाणते आणि विशेष म्हणजे निष्ठावान नेते मोहनदादा जोशी. दादा, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये. दादा, तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं, परंतु यानंतर तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात? नेमकं काँग्रेसच्या माध्यमातून तुमची राजकारणाकडे वाटचाल कशी झाली? म्हणजे मी ज्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये होतो त्याच वेळेपासून मी काँग्रेसप्रणित जी विद्यार्थी संघटना होती त्याच्यामध्ये मी काम करायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेच्या देशामध्ये एक असं जे वातावरण झालेलं होतं म्हणजे तो आणीबाणीचा पूर्वीचा काळ होता आणि एक राजकीय असं पूर्ण स्थित्यंतर झालेलं होतं. छात्र मुवमेंट ही मोठ्या प्रमाणावर होती, परंतु आमचं जे घराणं होतं ते कधीही राजकारणामध्ये असं, वडील हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते पण साधे कार्यकर्ते होते असं काही नव्हतं. पण मला लहानपणी म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये असताना शाळेत असताना सुद्धा मला नेतृत्व करण्याची फार मोठी हौस असायची. म्हणजे अनेक कार्यक्रमात असेल, हे असेल, ते असेल. त्यामुळे ती जी आवड होती ती आवड पुढं वाढत गेली. आणि मग नंतर मी जे त्यावेळेला वॉर्ड काँग्रेस कमिटी असायच्या त्या माध्यमातून सुरुवात केली. मग नंतर युवक काँग्रेसमध्ये मी राज्याचा पहिला पदाधिकारी झालो आणि 1979च्या सुमारास पुणे शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी कामाला सुरुवात केली. तुम्ही काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सुद्धा ओळखले जातात. हो, माझी मोहन जोशी म्हणजे काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता ही माझं एक पुणे शहरामध्ये पुणेकर नागरिकांच्या मध्ये ही ओळख आहे. कारण मी सुरुवातीपासून आजपर्यंत अनेक वेळेला चांगले दिवस, वाईट दिवस, सत्ता असो सत्ता नसो, अनेक लोक पक्ष सोडून गेली, परंतु मी काँग्रेसचा जो झेंडा होता तो झेंडा खांद्यावर घेऊन जी सुरुवात केली होती ती आजपर्यंत गेल्या 45-50 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी कधीच पक्ष बदलला नाही. आणि काँग्रेसचाच माझी ओळख म्हणजे पुणे शहर ज्यावेळेला मोहन जोशींचं नाव घेतं त्यावेळेला हा काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे ही माझी ओळख आहे. आणि माझ्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती जर तुम्ही कुठली म्हणाल तर ती माझी आहे असं मी समजतो. दादा, आता लोकसभेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत. तुम्ही स्वतः इच्छुक आहात आणि तुम्ही तशी
इच्छा देखील पक्षश्रेष्ठींकडे वारंवार बोलून दाखवलेली आहे. 99 आणि 2014 दोन्ही वेळेस तुम्ही उमेदवार म्हणून देखील होतात. आता निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचं पुणे शहरासाठीचं विजन काय? कारण वेकअप पुणेकरच्या माध्यमातूनही तुम्ही वाहतूक कोंडीसारख्या प्रश्नाला जी आहे ती वाचा फोडल्याचं पाहायला मिळालं. आज जर आपण पुणे शहराची जर परिस्थिती पाहिली तर पुणे शहरातील जे नागरिक समस्या आहेत, पुणे शहरातील लोकांच्या दैनंदिन गरजेच्या ज्या गोष्टींच्या ज्या समस्या आहेत किंवा पुणे शहराच्या विकासाच्या समस्या आहेत, गेल्या 10 वर्षामध्ये पुणे शहरातून भारतीय जनता पार्टीचे खासदार हे निवडून गेले. 2014ला अनिल शिरोळे हे खासदार झाले. 2019ला स्वर्गीय गिरीश बापट हे खासदार झाले. गेल्या 10 वर्षाचा जर आपण पुणे शहराचा जर आलेख पाहिला तर शहर विकासाच्या बाबतीत असेल, नागरिक समस्येच्या बाबतीत असेल, हे आहे त्याच ठिकाणी आहे. या 10 वर्षाच्या राजकीय जर आपण काही गोष्टी जर बघितल्या तर पुणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत असं कोणी पुणेकरांनी कधी दिलं नव्हतं. ते पहिल्यांदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला 100 नगरसेवक निवडून दिले. हा आजपर्यंतचा इतिहास होता. दुसरा इतिहास असा झाला की विधानसभेमध्ये 8 जागा पुणे शहर च्या मतदारसंघात येतात. त्या 8ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले, खासदार भारतीय जनता पार्टीचा निवडून आला, राज्यसभेवर खासदार भारतीय जनता पार्टीचा निवडून आला, केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचा, पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचा. म्हणजे पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं. पण या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने पुणेकरांना काय दिलं, हा माझा खरा सवाल आहे. आणि हा सवाल घेऊनच मला ही लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. मला माझ्या दृष्टीने राजकीय स्वार्थापेक्षा, मी खासदार होणं ह्याच्याहीपेक्षा मला पुणेकरांना पुणेकरांच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या समस्या आहेत आणि पुणे शहराचा विकास, हा कार्यक्रम घेऊन मी लोकसभेची निवडणूक लढवण्याचं माझ्या मनामध्ये इच्छा आहे. पक्षाने जर मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं मी 100% करेल, हा मला विश्वास आहे. कारण गेले 45-50 वर्षाच्या या पुणे शहरातील सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, या प्रत्येक प्रवाहामध्ये मी न थांबता प्रवाहामध्ये राहिलेलो आहे. अनेक वेळेला मी अनेक चेहरे पाहिलेत, अनेक कार्यकर्ते पाहिलेत, अनेक नेते पाहिलेत की ते पदावर आले की त्या प्रवाहामध्ये असतात, पदावरून गेले की त्या प्रवाहापासून दूर होतात. परंतु सत्ता असो नसो, पद असो नसो, मी सातत्याने पुणेकरांच्यासाठी सातत्याने झटणारा कार्यकर्ता या प्रवाहामध्ये राहिलो आहे. त्यामुळं मला पुणे शहराची नाडी माहीत आहे. पुणे शहराची नाडी माहीत असल्यामुळं पुणेकरांना काय हवं असतं आणि फार मोठी अपेक्षा नसते पुणेकरांची. पण आज जर आपण पाहिलं तर पुणे शहर हे एक महानगर झालेलं आहे. पुणे शहर हे एक मेट्रो सिटी आहे. आज आपण देशामधल्या ज्या मेट्रो सिटींचा जर अभ्यास केला तर दिल्ली असेल, चेन्नई असेल, बेंगलोर असेल, मुंबई असेल, अहमदाबाद असेल किंवा अनेक राज्यांच्या ज्या राजधान्या आहेत त्या मेट्रो सिटी म्हणून पुढं विकसित झालेल्या आहेत. पुणे ही मेट्रो सिटी जी झाली आहे तिचं वैशिष्ट्य असं आहे की पुणे इज ओनली नॉन कॅपिटल मेट्रो सिटी. मग ज्यावेळेला ही मेट्रो सिटी झाली, काँग्रेसच्या काळामध्ये स्वर्गीय विठ्ठलराव गाडगीळ असतील, आदरणीय नेते शरद पवार साहेब असतील, आदरणीय नेते खासदार सुरेशभाई कलमारी असतील, यांनी हे पुणे शहर उभं केलं. म्हणजे इथं केंद्र सरकारच्या ज्या काही आज मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात आहे त्या सर्व गोष्टी पुणे शहरामध्ये आणण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून झालं. पुणे शहर IT हब काँग्रेसने केलं, पुणे शहर ऑटोमोबाईल हब काँग्रेसने केलं, पुणे शहर एज्युकेशनचं हब, इंटरनॅशनल एज्युकेशन हब काँग्रेसने केलं, पुणे शहर हे मेडिसिन हब हे काँग्रेसने केलं, उद्यानाचं शहर काँग्रेसने केलं, स्वच्छ आणि चांगलं पाणी हे काँग्रेसने दिलं. म्हणजे या शहराची ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या सर्व गोष्टी काँग्रेसने दिल्या. UPAच्या कालखंडामध्ये ज्याला मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेला जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्विकास जो कार्यक्रम होता JNRU,
त्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये या पुणे शहराला मिळाले आणि पुणे शहराचा विकास झाला. हा जर एकीकडे इतिहास असताना त्यानंतर इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. 10 वर्षामध्ये मी जसं मगाशी तुम्हाला उल्लेख केला की एवढं दिलं पुणेकरांनी यांना भरभरून. या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माझं एक खुलं आव्हान आहे. मी कधीही चर्चेला यायला तयार आहे, कधी बोलायला तयार आहे, कुठल्याही व्यासपीठावर यायला तयार आहे. त्यांनी एक गोष्ट फक्त सांगावी, एक गोष्ट की जी आम्ही पुणेकरांच्या विकासासाठी केली, काहीही केलेलं नाही. आज जर आपली शहराची अवस्था जर आपण पाहिली तर आज आपण शहरामध्ये पहिलं सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की शहरामध्ये वाहतूक कोंडी असायची, पण ते काय असायची, काही रस्त्यावरती पीक आवर असताना ते वाहतूक कोंडी असायची. आज तुम्ही पुणे शहरात सकाळी 8 वाजता बाहेर पडा, 9 वाजता बाहेर पडा, कुठल्याही चौकात जा, कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला वाहतूक कोंडीचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो. ही अवस्था का इतकी निर्माण झाली? हे नियोजन शून्य भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आल्यापासून पुणेकरांच्यावर सातत्याने अन्याय झालेला आहे. ही माझी भावना आहे आणि ही भावना, हा अन्याय पुणेकरांच्यावरचा दूर करण्यासाठी मला ही निवडणूक लढवायची आहे आणि पुणेकरांना न्याय द्यायचा आहे. दादा, जसं आता तुम्ही सांगितलं की पुण्याचा विकास हा विठ्ठलराव गाडगे असतील, शरद पवार असतील, त्यानंतर सुरेशभाई कलमाडी यांच्यामुळे पुण्याचा विकास झाला. परंतु सध्या जी पक्षाची तुमची अवस्था आहे ही काय अंतर्गत गटबाजीमुळे आहे असं वाटतं? काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही गटबाजी आता नाही आहे. काँग्रेस पक्षाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो की मतभेद असतात, परंतु ज्यावेळेला निवडणुका येतात आणि पक्षाचा अधिकृत उमेदवार एकदा जाहीर झाला की तो जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व लोक मतभेद विसरून काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयासाठी लागतात. हा आत्तापर्यंत इतिहास आहे, ही परंपरा आहे. हे आपण अनेक निवडणुकीमध्ये पाहिलं आहे. मग महानगरपालिकेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल, मतभेद असतात पण मनभेद नसतात. हे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. काँग्रेस हा मास बेस्ड पार्टी आहे, हा केडर बेस्ड पार्टी नाही आहे. आणि त्यामुळं अनेक लोक असतात, अनेकांची अपेक्षा असतात, अनेकांना असं वाटतं की मला नेतृत्व करायची संधी मिळाली पाहिजे. आणि ह्याने त्याच्यामुळे जरी मतभेद असले तरी काँग्रेस एकसंघ आहे. 2 दिवसापूर्वीच आमची काँग्रेस भवन येथे सर्व नेत्यांची बैठक झाली होती. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ज्या आमच्या प्रभारी आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या, सोनलबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी एकमुखाने सांगितले की ही निवडणूक जी आहे, येणारी लोकसभा, ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी एक दिलाने या ठिकाणी काम केलं पाहिजे. उमेदवारी कुणालाही मिळो, आपण सर्वांनी काँग्रेस विजयी करायचं हा निर्धार 2च दिवसापूर्वी काँग्रेस हाऊसच्या बैठकीमध्ये त्या पद्धतीने जाहीर झालेला आहे. त्यामुळं गटबाजी ही कुठल्या पक्षात नसते मला सांगा. आज भाजपमध्ये काय अवस्था आहे? भाजपमध्ये तर 4 तोंड आहेत चारी बाजूला. इव्हन स्वर्गीय गिरीश बापट ज्यावेळेला नेते म्हणून ते पालकमंत्री होते, खासदार म्हणून असताना काय अवस्था भाजपमध्ये त्यांची केली होती ते आपण पाहिलेलं आहे. तर गटबाजी हा विषय राजकीय पक्षामध्ये असतोच, कुठंच हे नसतं. पण काँग्रेस या गोष्टीच्या पलीकडचा असतो. काँग्रेसमध्ये गटबाजी, मतभेद असले तरी निवडणुकीला सामोरं जाताना एक संघ काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सामोरं जात असतो. हा आमचा आजपर्यंतची परंपरा राहिली आहे. जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी असते, परंतु भारतीय जनता पक्षाची अवस्था बघितली सध्या तो मजबूत अवस्थेमध्ये दिसतो, पण काँग्रेसला सध्या गटबाजी परवडणारी नाही ना. मी आत्ताच सांगितलं, पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्येच माझं हे उत्तर आलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आज एक संघ नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष निवडताना झालेल्या गोष्टी आपल्या सर्वांनी पुणेकरांनी पाहिलेल्या आहेत. आज त्यांचे जे इच्छुक उमेदवार आहेत, एक उमेदवार त्या ठिकाणी कार्यक्रम करतोय, एक उमेदवार ह्या ठिकाणी कार्यक्रम करतोय, एक उमेदवार घरोघरी जातोय, एक तिकडं जातोय. जर भारतीय जनता पार्टीमध्ये गटबाजी नसती तर मारामाऱ्या झाल्या नसत्या ना. पुणे महानगरपालिकेमध्ये आजपर्यंत महानगरपालिकेचे ऑफिसेस कधीच काचेचे तोडफोड झाली नव्हती. ते स्वीकृत नगरसेवकाच्या वेळेला महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता असताना त्या ठिकाणी काचेचा संपूर्ण ढीग आणि मारामाऱ्या भाजपच्या हे पुणेकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं आज भाजपमध्ये अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांना नेतृत्व नाही आहे, त्यांच्याकडे दिशा नाही आहे
आणि त्यामुळेच आता भारतीय जनता पार्टीच्या 195 उमेदवाराची यादी ही पहिली यादी जाहीर झाली, पण यात महाराष्ट्राचा एक सुद्धा भाजपचा उमेदवार का येऊ शकला नाही? नितीन गडकरी जे आज केंद्रामध्ये सर्वात पॉवरफुल मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो, त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं विकासाचं. मोदीजींचं आणि गडकरींचं जमत नाही म्हणून त्यांनी त्यांना पहिल्या यादीत स्थान दिलं नाही ना. म्हणजे ही जी परिस्थिती आहे आज भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. पुणेकरांनी समजून घेतलेलं आहे की 10 वर्षे आपण यांना लोकसभेला पाठवलं, विधानसभेला पाठवलं, महानगरपालिकेत पाठवलं. येणाऱ्या निवडणुकीच्या नंतरच्या ज्या निवडणुका होतील, लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विजय होईल, विधानसभेत काँग्रेस विजय होईल, महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये परत येईल आणि महानगरपालिका सुद्धा महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या ताब्यात येईल. बरं, अरविंद शिंदे यांनी कोणतेही घेतलेले कार्यक्रम असतील किंवा आंदोलन असतील त्यामध्ये तुम्ही दिसत नाही किंवा तुम्ही घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये ते दिसत नाहीत, हा एक योगायोग समजायचा का? असं नाही आहे. अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व नेते एकत्र असतो. मी तुम्हाला 100 कार्यक्रम मी दाखवून देईल की ज्या ठिकाणी अरविंद शिंदे असतील, आम्ही सर्व असू, आम्ही एकत्र कार्यक्रमाला असतो. कधी कधी काय होतं, एखाद्या वेळेला एखाद्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नाही किंवा एखाद्या कार्यक्रमाला अरविंद शिंदे उपस्थित राहू शकत नाही, एखाद्या कार्यक्रमाला आमदार जर मुंबईत अधिवेशनाला असले तर ते उपस्थित राहू शकत नाही. परंतु 90% आम्ही सर्व कार्यकर्ते हे एकाच ठिकाणी कार्यक्रमामध्ये असतो. 10% जर कुठं हे नसेल तर त्याच्या पाठीमागे शेवटी हा पक्ष आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, हा माझबेद पक्ष आहे. कधी कधी एखाद्या गोष्टीवरनं समजा काही गोष्टी मनाला पटत नसतात, पण त्या पटत नसतात तर आमची जाहीर प्रदर्शन किंवा एकामेकावर टीका करणं हे कधी तुम्हाला काँग्रेसच्या बाबतीत दिसणार नाही. आज पुणे शहरामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष, प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत, आमदार आमचे आहेत, आमचे माजी आमदार आहेत, आमचे 2 उमेदवार जे होते शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पशा मताने त्यांचा पराभव झालेला आहे. आणि सर्व कार्यकर्ते, सर्व नेते आम्ही एक दिलाने या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. दादा, मगाशीच तुम्ही सांगितलं की तुम्ही काँग्रेसचे निष्ठावान आहात आणि काँग्रेस पक्षाचा चढ उतार दोन्ही तुम्ही पाहिलेला आहे. अशा वेळी ज्यांना पक्षाने भरभरून दिलं, अशा अनेक देशातले आणि राज्यातले वजनदार नेते जे आहेत ते आता पक्ष सोडून जात आहेत. या सगळ्या घटनांमुळे कधी तुमचं मन व्यथित झालं का किंवा तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? नाही, खरं म्हणजे अतिशय दुर्दैवाची परिस्थिती ही. म्हणजे अनेक कार्यकर्ते असतात, मी नेहमी सांगतो भाषणामध्ये की अनेक कार्यकर्ते असतात काँग्रेस पक्षामध्ये ज्यांचं पिढ्यानपिढ्या पक्षासाठी गेलेले असतात. त्यांना कधीही साधी कुठलीही स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची सुद्धा अपेक्षा नसते, पण ती लोक काँग्रेसची निष्ठावून राहतात. परंतु ज्यांना पक्षाने भरभरून दिलं, अशी लोक ज्याला सत्तेसाठी, पैशासाठी आणि स्वार्थासाठी पक्ष सोडतात त्यावेळेला मनाला अतिशय वेदना होतात. आणि ह्या वेदना इतक्या तीव्र असतात की मग राजकारणात कधी कधी असं वाटतं की काय चाललंय, कुठल्या लेवलला हे राजकारण चाललंय. पण या सर्व गोष्टींना जे कारणीभूत आहे ते भारतीय जनता पार्टी आहे. आजपर्यंत ह्याच्यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. ईडीची धमकी द्यायची, CBIची धमकी द्यायची, इन्कम टॅक्सची धमकी द्यायची, ह्याची धमकी द्यायची, त्याची धमकी द्यायची. म्हणजे दहशतीच्या वातावरणाखाली सत्ता मिळवायची. आता हिमाचल प्रदेशसारख्या राज्यामध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार, कर्नाटकमधलं आता सरकार पुन्हा बहुमताने आलं काँग्रेसचं, 135 जागा लोकांनी निवडून दिल्या. का दिल्या? तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने तिथं ऑपरेशन लोटस केलं होतं, हा लोकांना राग होता. तर भारतीय जनता पार्टीचं कसं आहे की काही करा, काही मार्ग अवलंबायचा, नैतिकता सोडून नैतिकतेचा गप्पा मारणारा हा भारतीय जनता पार्टी, स्वर्गीय अटलजींचा भारतीय जनता पार्टी, लालकृष्ण अडवाणींचा भारतीय जनता पार्टी हे आता राहिलेलं नाही. आज त्या पक्षाचे जे नेतृत्व करतात त्यांनी सर्व पक्षातल्या लोकांना या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण करून जे केलं आहे. पण नेते गेले, मनाला वेदना झाल्या, परंतु कार्यकर्ते त्याच्यामुळे आता त्वेषाने पेटलेले आहेत आणि ते बाहेर पडलेले आहेत. जे गेले गयाराम त्यांनाही धडा शिकवायचा आणि ज्यांनी हे कटक कारस्थान केलं त्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा धडा शिकवायचा. ही आता कार्यकर्त्यांची आणि मतदारांची
मनस्थिती झालेली आहे. दादा, बऱ्याच दिवसांपासून पुणे लोकसभा हा चर्चेमध्ये आहे. काँग्रेसकडून 20 जण इच्छुक आहेत पुणे लोकसभेसाठी. तर काँग्रेस पक्षाने तुम्हालाच का उमेदवारी द्यावी? आम्ही सर्व जेवढे इच्छुक आहोत ते सर्व ताकदीचे उमेदवार आहेत. मी पक्षाकडे असं कधीच नाही म्हटलं की मला उमेदवारी द्या. आमचं म्हणणं असं आहे की ही लोकसभेची निवडणूक ही व्यक्ती म्हणून नाही आहे, तर ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप आहे. आणि आमचा उमेदवार जो असणार आहे, मी असेल किंवा माझे सहकारी जे असतील त्याच्यापैकी कोणी असेल, पण आम्ही सर्वजण, मी स्वतः उमेदवार आहे या भावनेतून ही लोकसभेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. ही आमची एक भूमिका ठरलेली आहे. कारण येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ही निवडणूक म्हणजे या देशातील लोकशाही, या देशाचं संविधान हे वाचवण्याचं आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपुढे आणि मतदारांच्या पुढे आहे. मतदारांना भारतीय जनता पार्टीने जे मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला, ज्या पद्धतीने पवार साहेबांचं घर फोडलं, उद्धव ठाकरे साहेबांचं घर फोडलं, ज्या पद्धतीने अशोक चव्हाणांना त्यांनी हे घेतलं, माझा एकच सवाल आहे भारतीय जनता पार्टीला की तुम्ही इतकं विकासाचं काम केलं म्हणून सांगताय, आम्ही रोड मावले आहोत विकासाचे, असं तुम्ही जाहिराती करतात. आता तुम्ही बघा, आपण जर बातम्या ऐकायसाठी जर TV लावला ना, तर बातम्या कमी असतात आणि गॅरंटी जास्त आपल्याला बघायला मिळते. आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला ही गॅरंटी का द्यावी लागते? जर तुम्ही विकासाचं काम 10 वर्षात केलं असेल तर मग तुम्हाला का ही वेळ का यावी तुमच्यावर? का तुम्हाला पक्ष फोडावे लागले? अर्धवट राहिलेल्या राम जन्मभूमीच्या मंदिराचं तुम्ही तिथं उद्घाटन केलं. 4 शंकराचार्यांनी सांगितलं की हे बरोबर नाही आहे, तरी तुम्ही निवडणुकात तोंडावर डोळ्यासमोर ठेवून ते केलं. म्हणजे तुम्हाला ते सुद्धा आता म्हणजे खात्री वाटत नाही का की राम आपल्या मदतीला येणार आहे म्हणून? तरी सुद्धा त्यांचं हे सर्व चाललेलं आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये माझे सर्व सहकारी असेल, मी असेल, आम्ही जरी पक्षाकडे उमेदवारी मागितली असेल तरी पक्ष ज्याला उमेदवारी देईल, आमचा उमेदवार हा काँग्रेस असणार आहे. काँग्रेसचे नेते मोहनदादा जोशी यांच्यासोबत सुरू असणारी ही चर्चा आहे जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. तुर्तास यामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत काँग्रेस नेते मोहनदादा जोशी. दादा, सलग 28 वर्ष कसब्यावरती भारतीय जनता पक्षाचा आमदार होता आणि 28 वर्षानंतर कुठेतरी काँग्रेसची त्या ठिकाणी सत्ता आमदार निवडून आल्याचं पाहायला मिळते. परंतु ज्या प्रकारे काँग्रेसचा आमदार त्या ठिकाणी निवडून आला आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यावेळी मोठा उत्साह संचारल्याचं आपल्याला दिसून आलं होतं, पण त्या उत्साहाचा फायदा हा पुण्यामध्ये सुद्धा दिसत नाहीये. कुठं काँग्रेस कमी पडते का फायदा घेण्यासाठी? काँग्रेस पक्षाने 29 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा असलेला गड कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी विजयी झालो. कालच त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्षानिमित्ताने काल आम्ही संपूर्ण कसबा विधानसभा मतदारसंघातनं एक मतदारांना एक संकल्प यात्रा आणि हे सुद्धा केलेलं आहे. ते जे वातावरण होतं, हे वातावरण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाच्या विरोधामध्ये दिलेला कौल होता लोकांनी. तो कौल गेले वर्षभर त्या मतदारसंघात माझे सहकारी आमदार रवींद्र गंगेकर हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांनी चांगलं काम केलं, तिथलं विकासाची कामं केली, लोकांचे प्रश्न सोडवले आणि त्यामुळं आज संपूर्ण पुणे शहरामध्ये म्हणजे कसबा पोटनिवडणुकीचा आम्हाला एवढा फायदा झाला की आज पुणे शहरातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये
आज काँग्रेस पक्षाचं एक वातावरण तयार झालं आहे. ते वातावरण तयार होत असताना आपण कसब्याच्या पोटनिवडणुकीला साक्षीदार आहात तुम्ही दोघंही. त्यावेळेला आपण काय पाहिलं की प्रचंड कोट्यावधी रुपयाचा धुराडा भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी उडवला. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळाचे मंत्री असतील, खासदार आमदार असतील, जे पूर्ण राज्याची संपूर्ण फौज त्यांनी मग सरकारी यंत्रणा या ठिकाणी राबवली, सर्व गोष्टींचं हे केलं, तरी सुद्धा 11,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. ही नांदी होती पुण्यातल्या राजकीय परिवर्तनाची. तो पराभव झाल्यानंतर स्वर्गीय गिरीश बापट यांच्या दुःखद निघण्यानंतर जी लोकसभेची पोटनिवडणूक घ्यायला पाहिजे होती कायद्याप्रमाणे, घटनेप्रमाणे, निवडणूक आयोगाच्या ज्या काही गोष्टी आहेत, नॉर्म्स आहेत, त्याप्रमाणे घ्यायला पाहिजे होती. परंतु त्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीला आपल्या पराभवाची खात्री 100% होती. म्हणून त्यांनी आपला राजकीय दबाव आणून निवडणूक आयोगावर ती निवडणूक होऊन दिली नाही. हायकोर्टाने सुद्धा, न्यायालयाने सुद्धा या घटनेबद्दल किती ताशेरे ओढलेले होते हे आपण सर्वांनी पाहिलेलं होतं. आणि त्यामुळं कसब्याच्या पोटनिवडणुकीचं वातावरण, महाविकास आघाडी म्हणून त्यावेळेला आम्ही ती निवडणूक लढलो आणि आज सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. 8 दिवसापूर्वीच काँग्रेस हाऊसच्या मैदानावर झालेली महाविकास आघाडीची सभा, आदरणीय नेते शरद पवार साहेब असतील, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, शिवसेनेचे नेते सचिन अहिर साहेब असतील, सुप्रियाताई असतील, म्हणजे सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीत झालेली प्रचंड मोठी जाहीर सभा ही महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांमधला जोश, उत्साह आणि निवडणुकीतला विजयासाठी लढण्याची तयारी ही दिसून आलेली आहे. दादा, जसा आता तुम्ही उल्लेख केलात की तुमचे आमदार रवींद्र धंगेकर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून ते विजयी झालेत, परंतु रवींद्र धंगेकर यांच्यावरती एक आरोप केला जातोय भारतीय जनता पक्षाकडून की त्यांची दहशत ही सध्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती आहे. असे भारतीय जनता पार्टीकडे सध्या बोलण्यासारखं काहीच नाही. दहशत कशाला असेल? सत्ता तुमची आहे, महापालिकेचे आयुक्त तुमचे आहेत. उलट दहशत भारतीय जनता पार्टीची आहे की त्यांनी आमचे शिवाजीनगर मतदारसंघातले सहकारी जे विधानसभेला 5,000 मतांनी पडले, त्या दत्ता बैलट यांनी गोखलेनगर, आशानगर या भागातील जनतेच्यासाठी स्वतःची जागा दिली महापालिकेला, पैसे स्वतः भरले, म्हणजे ती जागा हस्तांतर करण्यासाठी जे काही लागतं ते. आणि एवढंच नाही तर महापालिकेच्या ते नगरसेवक असताना त्यांनी त्यांच्या विकास निधीतून कोट्यावधी रुपये दिले आणि ती पाण्याची टाकी बांधली. आणि ती पाण्याची टाकी बांधल्यानंतर उद्घाटनासाठी म्हणून जो जीबीचा झालेला ठराव, महानगरपालिकेचा जो कायदा आहे, जो ऍक्ट आहे, त्या ऍक्टमध्ये जनरल बॉडीमध्ये झालेला ठराव हा अंतिम ठराव असतो. असं असताना सुद्धा आयुक्तांना आम्ही पत्र दिलं लेखी जाऊन सर्वांनी मिळून, सर्व नेते काँग्रेसचे गेले होते, पत्र दिलं होतं की तुम्ही जो झालेला ठराव आहे त्या पद्धतीने याचं उद्घाटन करा. परंतु भारतीय जनता पार्टीची दडपशाही ही अधिकाऱ्यांच्यावर, प्रशासनावर एवढी होती की त्यांनी ते काही न करता त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करायचं ठरवलं. काँग्रेस हा एक गांधीजींच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. आम्ही गांधीगिरी करू शकतो पण दादागिरी करू शकत नाही, दहशत करू शकत नाही, कारण आमची विचारसरणी ही गांधीजींची विचारसरणी आहे. आम्ही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये सुद्धा पोलिसांना भाजपचे एजंट म्हणून त्यांनी वापरलं आणि आमच्यावर लाठीमार केला. आता तुम्ही मला सांगा, एखाद्या महानगरपालिकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये SRP कधी आली आजपर्यंत? अशा पद्धतीचा असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे केलं. आता तुम्ही मला उत्तर सांगा की दडपशाही भाजपची आहे का गांधीगिरी करणाऱ्या काँग्रेसची आहे? साधं उदाहरण आहे आणि जनता पाहते हे, ह्या सर्व गोष्टी पुणेकर बघतात आहे. दादा, तुम्ही सांगितलं की तुम्ही गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केलं, परंतु एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की रवींद्र धंगेकर अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात. असे आहे की तो व्हिडिओ व्हायरल करताना सुद्धा ज्या पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल केला गेला त्यातला तोडून केला गेला. आणि त्याबद्दल सुद्धा सांगतो, अशा गोष्टी ज्यावेळेला असतात त्या गोष्टीचा आम्ही सुद्धा सहमत नसतो त्या गोष्टीला.
परंतु ही दहशत नव्हती, ही दादागिरी नव्हती. जर कुणाकडनं चूक झाली असेल, त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जर महापालिकेचे नियम कायदे धाब्यावर बसून जर तुम्ही उद्घाटन करत असाल तर ते चुकीचं आहे ना. मी जर आमदार असेल, मी जर लोकप्रतिनिधी असेल, तर मला जो अधिकार आहे तो अधिकार तुम्ही माझ्या बांधा आणू शकत नाही त्याला. आणि म्हणून अशा ह्याच्यातनं घटनेतनं जे काही प्रकार झाला असेल, पण अशा घटनेला सुद्धा आम्ही कधीही पाठिंबा दिलेला नाहीये. दादा, तुम्ही काँग्रेस पक्षाचे अतिशय निष्ठावान नेते आहात, विधान परिषदेला आमदार देखील राहिलेला आहात. आत्ताचं जे महाराष्ट्राचं बदलतं राजकारण आहे, या बदलत्या राजकारणाला अनुसरून कोणत्या अन्य पक्षीयांकडून तुम्हाला कधी ऑफर देण्याचा प्रयत्न केला गेलाय? माझ्याकडे कोणी येतच नाही, कारण त्यांना माहिती आहे की इथं जाऊन काय उपयोग होणार नाही आपला. नाहीतर ज्यावेळेला निवडणुका होतात, मी एक पुणे शहरामध्ये एक संस्कृती ठेवलेली आहे की ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला जाताना आमच्या पक्षाची धोरणं घेऊन आम्ही त्या व्यासपीठावरनं भांडतो, निवडणुका लढवतो आणि विजयी होतो. परंतु निवडणुका झाल्यानंतर 5 वर्ष पुणेकरांच्यासाठी, पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका मी आजपर्यंत ठेवलेली आहे. आणि त्याचमुळं आज मी पक्षाचा जरी असलो तरी सर्व पक्षाची लोक मला आदराने जो एक आदर करतात, ह्याच्यामध्येच व्यक्तिमत्वाचं आणि या गोष्टी आलेल्या असतात. म्हणून त्यांना माहिती आहे की इथं जाऊन आपल्याला काय उपयोग होणार नाही, म्हणून माझ्याकडे आजपर्यंत कोणी आलंच नाही. दादा, तुम्ही अगदी बघितलं तर काँग्रेस हा म्हणजे पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा जोपर्यंत सुरेश कलमाडी होते तोपर्यंत. तुम्हाला कधी सुरेश कलमाडी यांची उणीव भासते का? असे की पुण्यातला काँग्रेसचा जो सुवर्ण काळ होता त्यावेळेला सुरेश कलमाडी हे खासदार होते आणि 10 वर्ष मी त्यावेळेला पुणे शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो. आमचं एक दोघांचं एक चांगली अशी टीमवर्क होतं आमचं. सुरेशभाई दिल्ली बघायचे, मी पुणे बघायचो. मी अध्यक्ष असताना 2दा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमत आणलं होतं. त्या ठिकाणी आमदार आमचे होते, खासदार काँग्रेसचा होता. आणि एक तळागाळामध्ये काँग्रेसची संघटना आम्ही बांधलेली होती. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचो. आणि मी मगाशीच उल्लेख केला, पण पुणे शहर विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचं काम हे त्यावेळेला आम्ही केलेलं होतं. आणि राजकारणामध्ये कसं असतं की राजकारणामध्ये काही स्थित्यंतर होत असतात. आता मी आज आहे, आता माझी ही शेवटची निवडणूक असणार आहे. नवीन नेतृत्व पुढे येतं, अनेक चांगले चांगले कार्यकर्ते असतात. पण आठवण, जसं मी मगाशी स्वतःहून सुरेशभाईंचा उल्लेख केला, हे नक्की उणीव ही नक्कीच भासत असते. कारण त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं काम करण्याची पद्धत ही प्रत्येक नेत्यामध्ये एक आपलं स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं. आणि ते आज आम्हाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुरेशभाईंची आठवण नेहमीच येते. आणि असंही वाटतं की अजून ते जर हे असते थोडेसे ॲक्टिव्ह तर काँग्रेसला निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता. आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना दादा, काँग्रेस पक्ष म्हणून कशी तयारी आहे शहरासाठीची? काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एकसंघपणे या निवडणुकीला सामोरं जात असताना परवाच आम्ही काय केले की शहरातील या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. या 6 विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला काही माजी आमदार असतील, काही प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असतील, ते प्रत्येक एकेकाला एक मतदारसंघाचा आम्ही तिथं प्रमुख नेमलेला आहे. आणि ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एक आम्ही असा कार्यक्रम ठरवलेला आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्या जबाबदारी दिलेल्या नेत्यांनी त्या मतदारसंघात जायचं. एका प्रभागामध्ये 2 बैठका घ्यायच्या. त्या 2 बैठकीमध्ये तिथले जे BLO असतील, तिथले जे बूथ कमिटी असतील, तिथले जे ब्लॉकचे पदाधिकारी असतील, यांना एकत्र करायचं. आणि बूथ मॅनेजमेंट हा निवडणुकीमधला एक फार मोठा एक भाग असतो विजयाचा. तर ते जबाबदारी सर्वांना आम्ही सोपवलेले. त्या पद्धतीने कामाला सुरुवात झाली. काल कसबा विधानसभा मतदारसंघाची एक बैठक झाली, परवा शिवाजीनगरची झाली, आज वडगाव शहरीची आहे. आणि हे जे आमचे नेते आहेत हे त्या ज्यांना जबाबदारी सोपवलेली आहे ते कामाला लागलेले आहेत. आणि संपूर्ण शहरामध्ये आम्ही पूर्ण महाविकास आघाडी म्हणून, काँग्रेसनी तर आपली यंत्रणा आहेत, परंतु शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, आमचे घटक पक्ष असेल, इतर आमचे महाविकास आघाडीमध्ये नवीन आमचे काही सहकारी येणार आहेत, त्यांची आमची ताकद मिळेल. आणि या निवडणुकीची तयारीला आम्ही सुरुवात केलेली आहे. खूप खूप धन्यवाद दादा की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात आणि विस्ताराने सर्वच प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिलीत. अशाच नवनवीन मुलाखतींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.
आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगरपालिकेचा आज 11,000 कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. बऱ्यापैकी 40% पर्यंत कंप्लीट झाला आहे. पण रिव्हरच्या पाणी स्वच्छ झाला पाहिजे, त्यासाठी STPचे पण काम सुरू आहे. जायका मार्फत असू द्या किंवा PMCच्या फंडातून असू द्या. तर यावर्षी जायका मार्फत जे 11 STPचे काम सुरू आहे, त्यापैकी 24-25 मध्ये 10 STPचे काम पूर्ण होईल. आणि त्यातून जे नदीमध्ये पाणी, जो घाण पाणी जाते नदीमध्ये, त्याच्यामध्ये खूप काही सुधारणा होईल आणि स्वच्छ पाणी नदीमध्ये जाईल. तसेच यावर्षी जे आमच्याकडे जे महत्त्वाचे तळे आहेत, कात्राच्या तळा असू द्या, जांभूळवाडी, पाषाण, या तिन्ही तळ्याचा विकास आम्ही या बजेटमध्ये ठेवलेला आहे. या तळ्यामध्ये गाळ काढण्याचा विषय असू द्या, तिकडे सौंदर्यीकरणाचा विषय असू द्या, किंवा तिकडे कुठल्याही प्रकारचं ड्रेनेजचे पाणी नाही झालं पाहिजे, तर ड्रेनेज लाईनचा विकास असू द्या, STPचा विकास असू द्या, हे सगळे काम ह्या तळ्याचे सुशोभीकरणासाठी, तळ्याच्या विकासासाठी आम्ही या बजेटमध्ये ठेवलेले आहे. पुणे महापालिका यावर्षी घनकचऱ्यातून वीज निर्मिती करणे, हे जे प्रोजेक्ट आमचं सुरू आहे 2 वर्षापासून, तो यावर्षी कंप्लीट होईल आणि 750 मेट्रिक टन घनकचऱ्यातून वीज निर्मिती होईल, असा हे प्रोजेक्ट यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. तसेच यावर्षी आम्ही घनकचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणे हा एक प्रोजेक्ट बजेटमध्ये घेतलेला आहे. हायड्रोजनची निर्मिती झाल्यावर त्याचा वापर ठिकठिकाणी जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या मार्फत त्याचा वापर होणार आहे, असा एक नवीन प्रोजेक्ट यावर्षी आम्ही घेतलेला आहे. हे सगळे प्रोजेक्ट्स करताना शहरामध्ये लोकांचा लाईफस्टाईल, क्वालिटी ऑफ लाईफ वाढली पाहिजे, तोच उद्देश आहे. आणि जे पुणे शहर क्वालिटी ऑफ लिव्हिंगमध्ये देशात नंबर 1 आहे, तर देशामध्ये नंबर 1 राहिला पाहिजे, तसा आमचा प्रयत्न आहे. थँक्यू. शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, शहरामध्ये क्वालिटी ऑफ एज्युकेशन वाढली पाहिजे. तर यावर्षी 15 मॉडेल स्कूल्स आम्ही आमच्या बजेटमध्ये घेतलेले आहे. या मॉडेल स्कूल्समध्ये तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स किंवा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच जे औषध आहेत, औषध खरेदी करताना आपल्याला माहिती आहे की औषधाची किंमती किती वाढत चाललेली आहे. तर औषधासाठी जेनेरिक स्टोअर सुरू करणे, तर आमचे 19 हॉस्पिटल्समध्ये यावर्षी आम्ही जेनेरिक स्टोअर सुरू करतोय. या जेनेरिक स्टोअर्समध्ये स्वस्तात औषध सगळ्यांना मिळणार आहे, तशा प्रकारचं सुद्धा आम्ही बजेटमध्ये तरतूद केली आहे. आणि हे 19 जेनेरिक स्टोअर्स लगेच सुरू होतील अशी प्लॅनिंग आम्ही केली आहे. तसेच पुढे जाऊन प्रधानमंत्री आवास योजने धर्तीवर एक नवीन हाऊसिंग आणि रेंटल हाऊसिंग याची पण तरतूद बजेटमध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये रेंटल हाऊसिंग म्हणजे भाडेवर घर मिळणे. काही बरेच लोक जे बाहेरून येतात ते एक 8 लाख 10 लाखाचं घर सहज अफोर्ड करू शकत नाही, मग त्यांना कुठेतरी भाडेवर घर देणे, महापालिकाचे घर बांधकाम करणे त्याला भाडेवर देणे, अशा प्रकारची नवीन योजना सुद्धा बजेटमध्ये केलेली आहे. हे काम सुरू करणार आहे आम्ही. आता काम सुरू करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की हे काम 2-3 वर्ष चालणार आहे. उदाहरणार्थ STPचं काम असू द्या किंवा तिकडचे वॉटर सप्लायचं काम असू द्या, हे काम जेव्हा सुरू करू तर पुढच्या वर्षी सुद्धा तेवढी तरतूद करणार आहे. उदाहरणार्थ वॉटर सप्लाय स्कीम आहे आमची, पुणे महापालिकेची 24/7ची स्कीम आहे. 24/7ची स्कीम 2018ला सुरू झाली आणि आज या वर्षी कुठेतरी जाऊन कंप्लीट होणार आहे. तर दरवर्षी त्याच्यावर तरतूद करावी लागणार आहे आणि त्यासाठीच हे जे तरतूद केली आम्ही, हे सगळे जे काम सुरू करणार आहोत त्यासाठी आम्ही तरतूद केली आहे. त्याच्यामध्ये परवाची बैठकीमध्ये माननीय पालकमंत्र्यांनी क्लिअर केला होता की ते राज्य स्तरावर बैठक घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे सगळे जे विषय आहेत त्याच्यामध्ये 2 विषय प्रामुख्याने आहेत. पहिला विषय आहे की जे टॅक्स आम्ही लावलेला आहे त्याच्यामध्ये नजीकचं गाव
त्याचा रेट आम्ही गृह धरलेला आहे. तर नजीकच्या गावाचं जे रेट आहे ते नवीन गावाला ते काही ठिकाणी मान्य नाही आहे, ते त्याला कमी केलं पाहिजे. त्याची अशी एक मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की जे शास्तीकर आहेत पिप्पट आम्ही जे लावतोय ते आम्ही चुकीचं लावतोय किंवा ते अतिशय जास्त होत आहे, तर ते कमी केलं पाहिजे अशी ते गावाची मागणी आहे. तर हे दोन्ही विषयावर राज्य स्तरावर एक मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये ते निर्णय होईल. ते आता निर्णयावर अवलंबित आहे ना, निर्णय कसा होणार तिकडे ते त्यावर अवलंबित आहे. ट्वेंटी 24/7ची मुदत 23 मार्च म्हणजे या वर्षीची मार्चपर्यंत होती. त्याला थोडा मुदतवाढ द्यावी लागणार आहे. थोडेफार काम शिल्लक आहे. विशेषकर जे एक झोन आहे त्याच्यामध्ये झोन 4 जे आहे त्याच्यामध्ये जास्तीचे काम शिल्लक आहे, त्याला थोडी मुदतवाढ द्यावी लागणार आहे. पण या योजना यावर्षी कंप्लीट होईल. शहरामध्ये आमची प्लॅनिंग होती की जवळपास आम्हाला 68 टांक्या करायची होती. त्यापैकी 50 टांक्या पूर्ण आहेत. 18चे काम सुरू आहे. ते साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होतील अशी प्लॅनिंग आहे. 2.5 लाख मीटर शहरामध्ये लावले पाहिजे होते, त्यापैकी 1,60,000 मीटर मध्ये लागले. शरद पवारांनी माझ्यावरील आरोपांचे पुरावे द्यावेत अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत केली. भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं. परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. एवढीच माझी अपेक्षा आहे. परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार. पुढील 8 दिवसामध्ये मी कुणाला फोन केला, कुणाला दहशत केली, कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा. अशा एका तरी व्यक्तीने आपल्याला पुराव्याची माहिती द्यावी. अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एक तर पुरावे द्यावेत, नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली. आजपर्यंत आपण बघितलं की साहेबांनी असं काही केलेलं नाहीये. गेली 5 वर्षातला तुमचा सगळा त्यांनी या भाषणामध्ये सगळं काढलेलं आहे की तुम्हाला आमदार कुणी केलं, तुमच्या अर्जावरती सही केली, तुमच्यासाठी प्रचार कुणी केला, हे सगळं त्यांनी काढलेलं आहे. ही वेळ नेमकी आली आहे त्यांच्यावरती. हे बघा, मला आजही माहित आहे आणि मी उद्याही ते सांगेल की आदरणीय पवार साहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले. आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली, हे मी विसरलेलो नाही. परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो, जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते, त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी? त्या अजितदादांना मी ताकद दिली पाहिजे, मी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत होतं. यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलो. यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत एवढी दखल घेणं हे मला मुळात अपेक्षित नव्हतं. की जे देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही. आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. तुमचं अजित पवारांनी जेव्हापासून वेगळी भूमिका घेतली, तुम्ही त्यांच्यासोबत गेलेला तेव्हापासून तुम्ही एक रोहित पवारांना अनेकदा टार्गेट केलेलं आहे. रोहित पवार सध्या पवार साहेबांसोबत आहेत. तुम्ही असंही म्हणता की रोहित पवार अजितदादांची जागा घेऊन पाहतायत. वेळोवेळी तुम्ही त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली आहे. हा संदर्भ त्याशी काही जोडला जातोय आजच्या या सगळ्या आरोपांमागे? नाही, नक्कीच काही यालाही त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही. मी सातत्यानं रोहित दादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे, त्यातला साक्षीदार रोहित दादा सुद्धा आहे. आणि मग आपण ऐन वेळेला
आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीच किंवा दादांना तोंड घशी पाडणं, दादांना खलनायक करणं, हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे. मी कालही वक्तव्य किंवा कालही मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघजण कारणीभूत असतील. यापुढे आपण असंच जशास तसं उत्तर देणार आहात, कारण तुम्ही आव्हान दिले तर पवार साहेब काहीतरी त्याच्यावरती नक्कीच मी साहेबांची भेट घेणार. साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कुणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही किंवा आपण ती विचारून वक्तव्य करायला पाहिजे होतं, परंतु जे काय आपण बोललात किंवा सांगितलं माहिती दिली त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे. मावळातले 137 जण जे आहेत त्या शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत. आमदारांच्या गटबाजीला वैतागून हे लोक सगळेजण गेलेले आहेत असं बोललं जातं. काय हे बघा, 137 म्हणाले, कोणी 300 म्हणालेत. आज जे आदरणीय पवार साहेबांसोबत गेले त्यापैकी एकाही व्यक्तीनं, फार तर मी म्हणतो 2 किंवा 3 व्यक्तीनं दादांच्या ॲफिडेव्हिट करून आम्ही दादांच्या सोबत आहोत हे ॲफिडेव्हिट करून फॉर्मवरती ज्या वेळेला दिलं त्यामध्ये फक्त 2 असतील किंवा 4 असतील. जेवढे आज गेलेले आहेत 30 ते 35 जण गेलेत, त्यामध्ये एकानेही आम्ही अजितदादांसोबत आहोत अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट आम्हाला करून दिलेलं नव्हतं. ते पहिल्यापासून पवार साहेबांसोबत होते. ते आज बदललेत किंवा आज दादांची साथ सोडून पवार साहेबांसोबत गेलेत असं मुळीच नाही. ज्या वेळेला अजितदादांना निवडणूक आयोगाकडनं आपले सभासद किती आहेत या बाबतीतल्या ॲफिडेव्हिट करून देण्याचे फॉर्म्स प्रत्येक मतदारसंघामध्ये दिले, त्यामध्ये आज जे पवार साहेबांना सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आलो, ह्यातल्या एकाही व्यक्तीनं आम्हाला ते फॉर्म ॲफिडेव्हिट भरून दिलेलं नाही. त्यामुळे ते 137 सांगतायत, मला फक्त 37 जणांची तरी नावं द्या ना. 137 सांगणारे किंवा 300 सांगणाऱ्यांना माझी विनंती आहे, आपण 37 जणांची तरी नावं प्रसिद्ध करा. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपासह शिंदेवर जोरदार निशाणा साधलाय. 1-2 दिवसापूर्वी मी मावळमध्ये होतो, रायगड, आणि संध्याकाळची सभा होती उरणची. अक्षरशः थंडी वाजत होती आणि त्याच्यानंतर आज इथे आलो तर घामाच्या धारा फुटत आहेत. सांगण्याचा मुद्दा तुम्ही म्हणाल हे आम्हाला काय सांगताय कौतुक, तर थंडीमध्ये सुद्धा गच्च गर्दी, मैदान गच्च भरलेलं आहे आणि आज या लाई करणाऱ्या गरमीमध्ये सुद्धा तुम्ही तसेच बसलेला आहात. म्हणजे थोडक्यात काय की संपूर्ण महाराष्ट्र आता चवताळलेला आहे, वाट बघतोय निवडणुका कधी येत आहेत. आज मी या 2 दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास, साहजिकच आहे तुम्ही सगळे आहातच, यांचं कौतुक करतो. कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही, कैलासला तर नेलाच होता उचलून. पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळवून नेत आहेत, ते कैलासने सांगितलं. आणि एकटा तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला. याला म्हणतात शिवसेनेचा वार. असंच मी आता ही लहान माझ्यासमोर ही लहान मुलं आहेत म्हणून मी त्यांना हक्काने अरे तुरे म्हणतोय, ओमराजे तुम्हाला पण कैलास तुला पण. आणि आमदारात खासदारात मोठी माणसं आहेत बाबा, आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही. पण तसं नाही, मी आमदार खासदार नाही समजत, हे माझी हक्काची माणसं आहेत. आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आलंय की शिवसेना, त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली, आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल. नाही, शिवसेना तशी नाही संपणार. शिवसेना भाजपला संपवून गाडून मूठ माती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही.
काल परवाकडे अमित शहा आले होते, देशाचे गृहमंत्री. मणिपूर पेटले, तिकडे जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढतात. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट. अरुणाचलमध्ये चीन घुसते, तिकडे शेपूट. आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला. माझ्यावरती काय बोलला ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच. पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची. आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत. आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत, राष्ट्रवादी आहेत. मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे, राष्ट्रवादी सुद्धा आहे, अगदी वंचितची लोक आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत. सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येतात. पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे. ठीक आहे, आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे. पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार, त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागले. सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा धर्म वाढवावा, असं अमित शहांचं आणि मोदींचं चाललेलं आहे. आणि ओमराजे तुम्ही जे बोललात, त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात. आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली. ज्या वेळेला मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. मोदी होते म्हणून तुम्ही. मग मी असं जर म्हटलं की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत, आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक. आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत. पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते. म्हणजे अशा माणसांनी जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय? उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं राहणं चालूच शकत नाही, खोटा सिक्का आहे. आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली, फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावत आहे. मी तर उघड दर सभेत आव्हान देतो, त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय. अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना, त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना. का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काही देऊ शकतील? मी राजकारणात बोलतोय, राजकारणाबद्दल बोलतोय. तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागतायत, नेते चोरून घ्यावे लागतायत, आदर्श जे आमचे. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.